नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेयश मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो दशांश अपूर्णांकावरील 4 मूलभूत क्रिया म्हणजे आपल्या राज्यशास्त्रामधला चौथा टॉपिक पाहणार आहोत. या ठिकाणी आपण इथून 2 लेक्चरच्या पाठीमाग तुम्ही बघू शकता. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण दशांश स्थळांची बेरीज बघितली, वजाबाकी बघितली, गुणाकार बघितला, भागाकार बघितला. भागाकारामध्ये आपण 3 रूल्स बघितलेत. दशांश स्थळे अंशामध्ये जास्त असतील तर, दशांश स्थळे छेदामध्ये जास्त असतील तर, आणि अंश आणि छेद दशांश स्थळे समान असतील तर. हे तिघांची माहिती आपण सविस्तर माहिती मागच्या पाठीमागच्या पिरियडला बघितलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी या टॉपिक मधला पहिला प्रश्न संच म्हणजे स्वाध्याय पाहणार आहोत. परत दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या पुस्तकामध्ये 7-7 किंवा 8-8 प्रॉब्लेमचे सराव संच आहेत. आपण प्रत्येक सराव संच हा 10-10 क्वेश्चनच्या पद्धतीने घेतलेला आहे. अगोदर तुमच्या प्रश्नामधले म्हणजे तुमचे जे राज्य शासनाचं बुक आहे त्याच्यामधला आपण कंटिन्यू करणार आहोत आणि नंतर आपण ऍडिशनल प्रॅक्टिस सेट मध्ये PYQ किंवा इम्पॉर्टंट अतिसंभाव्यता प्रश्नाला येण्यासारखे प्रश्न अशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. तर चला वेळ वायाला न घालवता आज आपण स्टार्ट करूया. आणि तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल नोटिफिकेशनचं बटन ऑल करा, त्याला प्रेस करा, म्हणजे सर्वात अगोदर अतिशय महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. तर चला बघूया आपण या प्रश्नामध्ये. प्रश्न काय म्हणतो बघा, स्वाध्याय 4.1 मध्ये 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो आणि हा कधी आलेला आहे बेटांनो? प्रश्न कधी आलेला आहे? 2016 मध्ये आलेला आहे. लक्षात घ्या, खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न, बढिया बढिया प्रश्न. लक्षात घ्या, मी एकदा प्रॉब्लेम लिहितोय. खूप सोपा मस्त प्रश्न, बढिया आहे. लक्षात घ्या. अजून बघा, 144.144 आहे, त्याला 12 ने भागल्यावर आपण या ठिकाणी याची क्रिया इकडे करतोय. 144 भागिले 12. तुम्हाला फक्त सुरुवातीला मी नैसर्गिक आन्सर काढणार आहे आणि नंतर मी तुम्हाला त्या दशांश स्थळाचा जे फायनल कॅल्क्युलेशन आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. बघा, 12 1 12, 12 1 12, 12 दोन्ही 24. बघा, क्या 12 ने 1 ला भाग जातो का? नाही. भाग बसला शून्याचा. या दोघांचा विचार करा. 12 1 12, 2 उरले. 12 दोन्ही 24. आपलं नैसर्गिक उत्तर किती आलंय बाळांनो? 12 0 12. लक्षात घ्या, सर्वच पर्यायामध्ये 12 0 12 0 आहे. फायनल आन्सर हेच असणार आहे आपला, म्हणजे सर्वच पर्यायामध्ये आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. लक्षात घ्या. आता आपल्याला अंशामध्ये दशांश स्थळानंतर किती अंक आहेत बघा? 1 2 3. अंशामध्ये दशांश स्थळानंतर 3 अंक आहेत. 1 2 3. मग छेदामध्ये दशांश स्थळानंतर अंक आहेत का? नाही. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, छेदामध्ये दशांश स्थळ काहीच नाहीये. म्हणजेच काय? छेदापेक्षा अंशामध्ये दशांश स्थळ जास्त. किती न जास्त? 3 न जास्त. किती न जास्त? 3 न जास्त. आपल्याला माहितीये अंश आणि छेदाची तुलना केली असता जर अंशामध्ये छेदापेक्षा दशांश स्थळे जास्त असतील तर पॉइंट आपण डावीकडे देतो. किती न देतो? 3 न जास्त, 3 न डावीकडे. 1 2 3. हे आपलं फायनल आन्सर. बघा, 12.012 बी पर्याय. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा, वाह बढिया, सगळं दशांश स्थळ आहे. जबरदस्त धमाका. बघा, 0.4
भागिले 0.04 अधिक 0.04 भागिले 0.4 म्हणजेच किती? बघा या ठिकाणी हा 2015 साठी प्रश्न आलेला आहे, बरोबर नाही? मी ह्या 2015 साठी आलेल्या प्रश्नाचा खूप सोपा आहे, बघा लक्षात घ्या. प्रश्न एकदा लिहितोय मी. 0.4 भागिले 0.04 अधिक 0.04 भागिले 0.4. लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय. 0.4 भागिले 0.04 अधिक 0.04 भागिले 0.4. या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अपूर्णांकाची बेरीज आहे. मग अपूर्णांकाची बेरीज आपण तिरकस गुणाकार करून करतो, छेदाचा लसावी काढून करतो, बरोबर नाही? आणि छेद समान करून करतो. परंतु तुम्हाला या तिन्ही पद्धतीनं उत्तर काढलं तरी एकच येणार आहे. फक्त एवढीच विनंती आहे की थोडस तिरकस गुणाकार करून करणं सोपं आहे. मग आपण तिरकस गुणाकार करूया. बघा, ह्या 4 न ह्याला गुणलं, 4 चौक 16 आणि दशांश स्थळापुढील किती अंक? बघा इथं 16 लिहितो मी. 4 चौक 16 आला. मग दशांश स्थळापुढे अंक हा 1 आणि हा 1. मग एकूण म्हणजे तिरकस असा 4 चौक 16, ह्याच्या पुढे 1 आणि ह्याच्या पुढे 1 म्हणजे 2 नी दशांश स्थळ डावीकडे आपण गुणाकार केला. बघा अधिकला अधिक, ह्याचं सुद्धा किती येतं? 4 चौक 16. मग आता ही असा क्रॉस मल्टिप्लाय. बघा हा 2, ह्या दशांश स्थळ पुढे 2 अंक आणि ह्या दशांश स्थळ पुढे 2 अंक, म्हणजेच गुणाकार केल्यानंतर पॉइंट हा डावीकडं, 2 आणि 2 4, 4 न डावीकडं 1 2 3 आणि हा 4. कळाला का सर्वांना? म्हणजेच अधिक 0.0016 हा केला मी तिरकस गुणाकार. काय केला? तिरकस गुणाकार. मग आता आपल्याला तिरकस गुणाकार केल्यानंतर ह्या छेदाचा गुणाकार करा. काय होणार? 4 चौक 16 येतो, परंतु ह्या दशांश स्थळापुढे 1 अंक आणि ह्या दशांश स्थळापुढे 2 अंक म्हणजे एकूण 3 अंक डावीकडं, 1 2 3. बघा ही झाली तुमची पहिली क्रिया. लक्षात येते का बच्चा कंपनी? मग आता ह्याची बेरीज करा. मी बेरीज करून दाखवतो तुम्हाला. 0.16 पॉइंट खाली पॉइंट घ्या. आपण पॉइंटची बेरीज शिकलो. पॉइंटच्या उजव्या बाजूला 2 अंक आहेत, ह्याच्या उजव्या बाजूला किती? 4 अंक आहेत. 4 अंक मांडून घ्या. हे 16. इथं दशांश स्थळ समान करून घ्या म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाहीये. 6 ला 6 एकाशी 1, 6 ला 6 एकाशी 1 पॉइंट, म्हणजे हे किती आला आन्सर आपलं? अंशाची आपण काय केली या ठिकाणी? बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी 0.1616 लक्षात घ्या. मी इथं काय आला आपला? 16 आला. काय आला आपला? हा 0.16 म्हणजे 16. लक्षात घ्या, ह्याची बेरीज आली एवढी आणि हा छेद इथं 1 1 1 0.016. लक्षात घ्या, छेदामध्ये दशांश स्थळानंतर 3 अंक आहेत, इथं सुद्धा 3 अंक आहेत. मग इथं 4 आहेत, इथं सुद्धा 4 आहेत. लक्षात घ्या. आता मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरी एक क्रिया सांगतो. या ठिकाणी आपण फक्त नॅचरल आन्सर काढू. काय काढू नॅचरल आन्सर? 16 भागिले 16 भागिले 16. लक्षात घ्या, 16 1 16, 16 ने 1 ला भाग जातो का? नाही. भाग बसला शून्याचा. मग या दोघांचा विचार करा. 16 1 16. आपलं नैसर्गिक उत्तर आलेलं आहे बाळांनो 101 उत्तर. किती आलं? 101. आता हे नैसर्गिक उत्तर 101 आलं. आपण वळूया आपल्या मुद्द्याकडं, म्हणजेच आता पॉइंट कडं. लक्षात घ्या, अंशामध्ये 1 2 3 4, अंशामध्ये दशांशानंतर 4 अंक आहेत, छेदामध्ये 3 अंक आहेत, म्हणजे 4 वजा 3 बरोबर 1. 1 ने जास्त कुठं हो? अंशामध्ये 1 ने जास्त.
मग अंशामध्ये एक न जर दशांश स्थळ जास्त असेल तर पॉईंट कोणीकडे सरकवायचा? डावीकडं. एक न डावीकडे घ्या. एक न हा 10.1 10.1 पर्याय कुठे हो बघा 10.1 ए फॉर ऍपल ला द्या. कळलं का सर्वांना? जबरदस्त. ए फॉर ऍपल. चल पुढच्या प्रश्नाकडं. वा क्या बात आहे. पुढचा प्रश्न बघा. 6.666 आहे, 6.66 आहे आणि 6.06 आहे. सायलेंट कर मोबाईल, सायलेंट कर बाळा. परत प्रश्न वाचतो बघा. प्रश्न एकदा वाचून घ्या बच्चा कंपनी. 6.666 आहे कोमा 6.66 आणि 6.06 यांची बेरीज किती? विद्यार्थी मित्रांनो, आपण दशांश स्थळांची बेरीज शिकलेलो आहेत. मग सुरुवातीला संख्या मांडून घ्या. 6.3 वेळेस 6 आहे. पॉइंट खाली पॉइंट द्या. दुसऱ्या संख्येमध्ये काय आहे? 6.66 आहे. मग पॉइंटच्या उजव्या बाजूला 2 अंक आहेत. पॉइंटच्या डाव्या बाजूला 1 अंक आहे. ओके. आता तिसरी संख्या मांडा. पॉइंट खाली पॉइंट घ्या. पॉइंटच्या उजव्या बाजूला 0.6 आहे. हा आणि डाव्या बाजूला काय आहे? 6 आहे. लक्षात घ्या. मग आता इथं समान करून घ्या आणि इथं सुद्धा समान करून घ्या. लक्षात आलं का? हा आता हे फक्त एका खाली एक घ्या. इथं हे 6 आणि इथं लक्षात घ्या. पहिली संख्या 6.666, दुसरी संख्या 6.66 तयार करून घेतला. तिसरी संख्या 6.06 समान दशांश. 6 ला 6, 6 6 12, 12 6 18, 18 ला 8चा हातचा आला 1, 6 6 12, 12 ने 13, पॉइंट ला पॉइंट हातचा आला 1, साहित्रिक 18, 18 ने हातचा 19 म्हणजेच 19.386. 19.386 कुठे? बी फॉर बॉल या ठिकाणी तुमचा आन्सर. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे. बच्चा कंपनी हा तुमचा 4 नंबरचा प्रश्न आहे बघा. जर 154 गुणिले 18 त्याचा आन्सर दिलाय 2772, तर 27.72 भागिले 1.8 8 चे मूल्य काय आहे? कधी आलेला आहे बाळांनो? हा 2021 ला आलेला आहे. बघा जेवढं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बेसिक दिलंय तेवढं तुम्ही प्रॉपरली मेथड न केलं तर तुम्हाला या टॉपिक मध्ये आउट ऑफ मार्क पडणार आहे. कळते का सर्वांना? ओके. दाद्या आता बघ छान छान दशांश स्थळांचा भागाकार दिलेला आहे आणि आपण छान छान दशांश स्थळांचा भागाकार शिकलेलो आहोत. म्हणजे आपला एकही मार्क जाणार नाही. बाडे चल लक्ष दे. बाडे चल लक्ष दे. आता लक्षात घ्या, आपल्याला जे आन्सर काढायचं आहे 27.72 भागिले 1.8. बघा 27.72 भागिले 1.8. मला सांगा एवढं कन्फर्म आहे की याचं उत्तर 154 आहे. किती आहे? 154. भागाकार करण्याची गरज नाहीये. 154 154 154 154 म्हणजे या ठिकाणी एवढं या प्रश्नामध्ये कळालं की आपलं आन्सर 154 आहे. हा आता बघूया त्याचा दशांश स्थळांचा पॉइंट. बघा
अंशामध्ये 1 2 अंशामध्ये 2 दशांश आहेत, छेदामध्ये 1 आहे, हा म्हणजेच 2 वजा 1 बरोबर 1 ने जास्त कुठं आहे, अंशामध्ये आहे. 1 ने जास्त कुठं आहे, अंशामध्ये. मग अंशामध्ये जर जास्त असेल तर पॉइंट आपण कोणीकडे सरकतो, डावीकडं. मग डावीकडे 1 ने द्या, झालं उत्तर. 15.4 उत्तर बी फॉर बॉल. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडं. बघा आता, हा 7.2 अधिक 4.8 भागिले 5.6 वजा 3.2 हे सोडवल्यास येतात. ठीक आहे, आपण सोडून बघूया काय म्हणताय. हा एकदा 7.2 अधिक 4.8 भागिले 5.6 वजा 3.2. लक्षात घ्या. मग काय करायचं बाळांनो, आपण अपूर्णांकाची सर्व क्रिया शिकलेलो आहोत. वरची बेरीज करा आणि खालची वजाबाकी. चला, हा मग काय होणार, 7.2 मधून 7.2 आणि 4.8 यांची बेरीज करा. आपण शिकलो बेरीज. हा 8 आणि 2 10, हातचा आला 1, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, म्हणजे ह्याचा आन्सर किती आलाय, 12.0. लक्षात घ्या किती आलं. हा आता ह्याची वजाबाकी करा. 5.6 वजा 3.2, 6 मधून 2 4, पॉइंटला पॉइंट, 5 मधून 3 2, याचा आन्सर किती आलाय, लक्षात घ्या 2.4. किती आलंय, 2.4. आता बाळांनो या ठिकाणी काय करायचं, आपल्याला नैसर्गिक उत्तर काढायचे. काय काढायचं आपल्याला, नैसर्गिक उत्तर. म्हणजेच ह्या 120 ला कितीनं भागणार तुम्ही, 24 न. लक्षात घ्या 24 1 24, 24 पंचे 20चे, 24 पंचे 20चे. लक्षात घ्या छेदामध्ये दशांश स्थळानंतर 1 अंक आहे, अंशामध्ये दशांश स्थळानंतर 1 अंक आहे. मग जर छेदामध्ये आणि अंशामध्ये जर दशांश स्थळे समान असतील तर दशांश स्थळ हा आपोआप निघून जातो. म्हणजेच आपलं नॅचरल उत्तर 5 आहे. म्हणजेच हा 5. लक्षात आलं का. म्हणजेच ह्याच्या पुढं, त्या पॉइंटच्या पुढं कितीही शून्य दिले, 5 10 15, तरी याची किंमत 5च राहते. म्हणजे हा पर्याय आपला डी पर्याय, म्हणजेच डी फॉर डॉग. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडं. वाह क्या बात है. देखो बच्चा कंपनी कितना कितना सॉलिड क्वेश्चन आ रहा है. देखो चला, खूप मजेदार, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहात. बघा आता सुरुवातीला काय करूया, 0.3 अधिक 0.5 भागिले 0.2, 0.2 अधिक 0.3 भागिले 0.5 सोडवल्यास उत्तर येणार आहे. ठीक आहे, आपण एकदा गणित घेऊया. हा 0.3 अधिक 0.5 भागिले 0.2 हा कंसात 0.2 अधिक 0.3 भागिले 0.5. हा प्रश्न अशा पद्धतीने दिलाय बाळांनो. लक्षात आलं का. मग मी काय म्हटलं, हा प्रश्न मी थोड्याशा दुसऱ्या पद्धतीने लिहितो. 0.3 अधिक 0.5 हा जो भागाकार आहे का नाही, आम्ही काय केला, छेदामध्ये लिहिला, फक्त छेदाच्या स्वरूपात. मग हा भागाकार, ह्या दोघांमधला भागाकार पुन्हा इकडं
बघा 0.2 अधिक 0.5 आणि हा जो भागाकार आहे का नाही हा 0.5 असा लिहिला बाळांनो. कळालं का? कळलं का? हा अपूर्णांक छेदामध्ये लिहिला आणि हा अपूर्णांक इकडे घेतला. तुम्ही हा 4/4 असा लिहा किंवा 4 चिन्हामध्ये असा लिहा. त्यांचा मिनिंग एकच असतो. म्हणजे ही दोघांची मांडणी एकच आहे. त्याला फक्त लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ओके. आता काय करणार बेटा या ठिकाणी? चला आता या ठिकाणी बेरीज करा. काय येणार? बेरीज 0.8 भागिले 0.2 भागिले ह्याची बेरीज करा 0. या ठिकाणी 0.3 आहे. ह्याची बेरीज केली 8, ह्याची आली 2. या ठिकाणी किती येणार? 0.5 येणार भागिले 0.5. लक्षात घ्या बाळांनो. इकडे सांगतो मी तुम्हाला. मग आता 0.8 भागिले 0.2 लक्षात घ्या. या ठिकाणी अपूर्णांकाचा भागाकार करत असताना पहिला अपूर्णांक जशाच तसा घ्या. त्या भागाकार आहे का नाही ह्याचं व्यस्त प्रमाण गुणिले होतं. मग हे गुणिले तयार झालं. मग हा काय जातो? वरती जातो आणि हा खालती येतो. आता इथं सारखी किंमत असल्यामुळे इथं काय फरक जाणवणार नाही तुम्हाला. 0.5 मग हा काय झाला बाळांनो? अपूर्णांकाचा गुणाकार झाला. काय झाला? अपूर्णांकाचा गुणाकार. मग अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतात? अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार. लक्षात घ्या. मग हा 8×45 0.40 अंशांशाचा गुणाकार 8×45 आणि या ठिकाणी 5×2 = 10. 5×2 = 10 लक्षात ठेवा. मग या ठिकाणी सुद्धा काय झालं विद्यार्थी मित्रांनो, बच्चा कंपनी अंशामध्ये दशांश स्थळ 1, 2 छेदामध्ये दशांश स्थळ 1, 2 म्हणजे समान दशांश स्थळ आहे. दशांश स्थळ आपण आपोआप निघून जाणार. म्हणजेच 10×1 = 10, 10×4 = 40 बरोबर. याचं उत्तर आहे बाळांनो आपलं 4. म्हणजेच अंकाच्या पुढं पॉइंट देऊन इथं फक्त 0 दिलेला आहे. बाकी त्याचा मिनिंग एकच आहे. म्हणजे आपला आन्सर A फॉर ऍपल. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडं. वा क्या बात आहे. पुढचा प्रश्न बघा एकदा. बघा खूप खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत बच्चा कंपनी. खूप बाळांनो, खूप जबरदस्त. दशांश स्थळ अपूर्णांक चांगल्या चांगल्या माणसांना घाम काढणारा आहे. तरी घाबरून जायचं नाही. आपण मराठी मावळे आहोत. शिवाजी महाराजांचे मराठी मावळे आहोत. आपण दुसऱ्यांना घाबरत असतो. बिलकुल घाबरायचं नाहीये. बिंदास राहायचं. फक्त वेळच्या वेळेला अभ्यास करत राहा. सांगितलेले काम करत राहा. आपलं नवोदय मिशनचं हे ध्येय पूर्ण या ठिकाणी झालंच पाहिजे. चल प्रश्न काय म्हणतो? 6.6, 6.06, 6.006 आणि 66.606 यांची बेरीज कधी आलेला हा प्रश्न बघा. 2022 ला आलेला आहे. कधी आलेला आहे बाळांनो? 2022. चला मांडणी करा बरं एकदा. 6.6 पॉइंट खाली पॉइंट घ्या. पॉइंटच्या उजव्या बाजूला 2 अंक आहेत, मांडून घ्या. डाव्या बाजूला दुसऱ्या संख्येमध्ये 1 अंक आहे, मांडून घ्या. तिसरी संख्या आहे पॉइंट खाली पॉइंट. पॉइंटच्या उजव्या बाजूला 3 अंक आहेत. 006. पॉइंटच्या डाव्या बाजूला किती अंक आहेत? 1 अंक आहे, 6. आणि चौथ्या संख्येमध्ये पॉइंटच्या
उजव्या बाजूला 4 अंक आहेत 6 डबल 0 6, डाव्या बाजूला डबल 6 आहे डबल 6 अशी मांडणी करायची आणि कन्फ्यूज न होण्यासाठी फक्त काय करायचं दशांश स्थळ समान करा. इथं 0 दिला तरी काय फरक पडत नाही, इथं द्या इथं द्या इथं 3 शून्य द्या, म्हणजेच काय झालं आपण दशांश स्थळ समान करून आपण काय करतो बेरीज करायची. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दशांश स्थळाच्या बेरीज किंवा वजाबाकीमध्ये तुम्ही पॉइंट बरोबर आपोआप एकाखाली एक मांडणी केली की समजा उत्तर तुमचं 100% आलं. ओके तर चला बेरीज करूया. हा 6 ला 6 6 ला 6 6 ला 6 बघा ट्रिपल 6 कुठं दिसतोय ट्रिपल 6 बर 3 पर्यायामध्ये दिसतोय. मग 6 6 12 बघा 26 66 कुठं दिसतोय एका पर्यायामध्ये 26 2 पर्यायामध्ये दिसतो बघा हे कटले आता वरच्यावर डिपेंड आहे. हा आता 6 6 12 12 ला 2चा पॉइंटला पॉइंट हातचा आला 1 सायचे 24 24 आणि 1 25 25 ला 5चा हातचे आले 2 6 2 8 बघा 85.2 ट्रिपल 6 85.2 ट्रिपल 6 बी फॉर बॉल दाद्या उत्तर याचं आलं का नाही. बी फॉर बॉल बॅटी सोबत खेळायला बी फॉर बॉल. ओके चलो वाह क्या बात है कितना बढ़िया क्वेश्चन देखो कितना बढ़िया क्वेश्चन है बच्चा कंपनी. बघा आता जर 41 37 भागिले 1.75 हा बरोबर उत्तर आहे 23.64 तर 41.37 भागिले 17.5 ची किंमत आहे. हा प्रश्न 2018 ला आलेला आहे. दादा लक्ष दे हा नुसता बापाला बुडवू नको. पप्पा मला वही घ्या पप्पा मला पेन घ्या मला सायकल घ्या मला बसून जायला जीप घ्या हेलिकॉप्टर घ्या नुसता बुडवू नको पप्पाला. व्यवस्थित अभ्यास करायचं आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी. ओके चल मग आता आपण काय करणार आहोत. हा आता बघा फर्स्ट मध्ये याचं उत्तर आलेलं आहे. आता जे काढायचं ते एकदा मांडून घेऊया. हा बघा आता 41.37 भागिले 17.5 ह्याला मी उभी मांडणी करतोय बच्चा कंपनी. 41.37 भागिले 17.5 बघा प्रत्येक पर्यायामध्ये आपलं उत्तर किती येणार आहे 23.64 कारण प्रत्येक पर्याय 23.64 आहे. या ठिकाणी आपल्याला काहीच करायचं नाहीये. काय करणार फक्त दशांश स्थळांचं कॅल्क्युलेशन करा. टनटना बाडे इकडे लक्ष दे बाडे इकडे लक्ष दे टनटन टन 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 टारा जल्दी हो क्या 9 से 12 आपल्याला उत्तर असं फास्ट कसं पाहिजे जलवा टेक्निक कशी पाहिजे जलवा टेक्निक. हा बघा मग मला सांगा दादा इकडे लक्ष दे बघा दशांश स्थळामध्ये आपण दशांश स्थळांचा विचार करतोय. छेदामध्ये 1 अंक आहे अंशामध्ये 2 अंक आहेत. मग 2 वजा 1 बरोबर 1 ने जास्त कशामध्ये जास्त अंशामध्ये. हा मग अंशामध्ये जर दशांश स्थळे जास्त असतील तर आपण पॉइंट हा डावीकडे देतो. किती ना 1 ना किती ना 1 ना बघा इथं आला पॉइंट म्हणजे 236.4 हे आन्सर कोणता पर्याय आहे डी फॉर डॉग. आलं का नाही दाद्या उत्तर टनटनान. आणि कुणाला सांगू नको बर का हे सिक्रेट कुणालाच सांगू नको. चल मग पुढच्या प्रश्नाकडे.
चला, पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? ए बायडे, ए दाद्या, बघ प्रश्न काय म्हणताय रे ते? पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? हा, लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला एक संख्या सांगतो, म्हणजे तुम्हाला मला पटवून द्यायचं आहे. 2.45 आहे. मग आपल्याला काय करायचं, ह्या 2.4 बद्दल बोलायचंय, म्हणजे ह्या अंकाबद्दल सांगायचं तुम्हाला. लक्षात घ्या, काय 2.4, 2.04, 2.004, 2.004, 2.404. लक्षात घ्या, 2.5 टाइम 0 आणि 4. लक्षात घ्या, माझा सांगण्याचा महत्वाचा उद्देश आहे की पॉइंटच्या पुढील जी संख्या असते, जशी जशी पॉइंटच्या पुढं जास्त घरानं जाणार आहे, लक्षात घ्या, तशी तशी ती लहान होत जाणार आहे. बघा, सर्वात लहान पॉइंटच्या पुढं 1 2 3 4 5 6 6 अंकावरची ही सर्वात लहान झाली. लक्षात घ्या, मी चढता क्रम सांगालोय. मग ही सर्वात लहान, मग ह्याच्यापेक्षा ही थोडी मोठी, पुन्हा ही ह्याच्यापेक्षा मोठी, पुन्हा ही ह्याच्यापेक्षा मोठी, पुन्हा ही ह्याच्यापेक्षा मोठी, आणि पुन्हा ही पॉइंट नंतर जी पहिली संख्या असते की नाही बाळांनो, ती सर्वात मोठी असते. मग पॉइंट नंतर पहिल्याच स्थानी असणारी संख्या बघा 0.3 ही सर्वात मोठी झाली, म्हणजे आपला डी फॉर डॉग. बाकीच्या सर्व याच्यापेक्षा लहान आहेत, म्हणजे डी फॉर डॉग. कळालं का दाद्या उत्तर? दाद्या कळाली का जलवा ट्रिक? आणि बर का कोणाला सांगू नको बर का. टनटनान. चल पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट राज्य शासनाच्या बुक मधला आपण तुमच्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला उल्लेख केलायच पाठीमाग की 7-8 प्रश्न दिलेत, परंतु आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेटच्या दृष्टीनं 10 प्रश्न अटेंड केलेले आहेत. बिंदास राहायचं, वेळेला योग्य काम करायचं आणि आपलं भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय थांबायचं नाहीये. या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा प्रश्न आहे बघा. पुढील कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? वा वा, टनटन टन टारा. पुढील संख्या कोणत्या उतरता क्रम? विद्यार्थी ए बायडे, बायडे इकडे लक्ष दे. उत्तर कसं? पटकन जसं. उत्तर कसं? पटकन जसं. चल इकडे लक्ष दे. आता उतरता क्रम कशाकडनं असतो? उतरता क्रम बघा 10 9 8 7 6 5 4 3 2 1. म्हणजे उतरता क्रम, म्हणजेच उतरता क्रम असतो बाळांनो मोठ्याकडून. उतरता क्रम कसा असतो? मोठ्याकडून छोट्याकडे. लक्षात आलं का? उतरता क्रम म्हणजेच मोठ्याकडून छोट्याकडं. दुसरं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तुम्ही देवाचं मंदिर बघता की नाही? शनी शिंगणापूरचं महादेवाचं मंदिर, येडाबाईचं मंदिर. मग देवाच्या मंदिरावर आपण पहिल्या पायरीपासून चढत गेलो 1 2 3 4, म्हणजे काय झालं? 1 पायरी 2 पायरी, म्हणजे पायऱ्या वाढत गेल्या का नाही, त्याला म्हणायचं चढता क्रम. मग चढता क्रम लहान्याकडून मोठ्याकडे असतो. मग आपल्याला पाहिजे उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे 1 ते 10 पर्यंत पायऱ्या चालत गेलात, मग 10 पासून खाली या 10 9 8 7, म्हणजेच हा झाला उतरता क्रम. म्हणजेच टनटनान बायडे, उतरता क्रम हा मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे असतो. मग हे बघ 10 9 8 7, म्हणजेच सर्वात मोठी संख्या आपल्याला सुरुवातीला पाहिजे आणि सर्वात छोटी संख्या आपल्याला शेवटी पाहिजे.
म्हणजेच मोठ्याकडून छोट्याकडं हा झाला आपला उतरता क्रम. मग बायडे यामध्ये सर्वात मोठी संख्या सुरुवातीला बघायची, लक्षात घ्या. पहिला पर्यायाकडे वळूया. 12,7,5 बघा, 12,705 हा पर्याय इकडे पाहिजे होता. म्हणजे हा पर्याय कटला. बघा 12,750 12,750 बघा सर्वात मोठा 12,750 12,705 हे 750 मोठे आणि 705 त्याच्यापेक्षा थोडे छोटे आणि त्याच्यापेक्षा 75 छोटे. म्हणजे हा बघा बी पर्याय. मोठ्याकडून छोट्याकडं हा क्रमागत लागलेला आहे, म्हणजे आपला बी फॉर बॉल. ओके. बाकीचे पर्याय काय होतात, बसत नाहीत. हा मध्ये आला, परत हा मोठा, हा सर्वात लहान मध्ये आला, म्हणजे आपला बी फॉर बॉल पर्याय. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला चौथ्या टॉपिक मधला स्वाध्याय 4.1 आपण 10-10च्या टप्प्याने एक्झरसाइजचं प्लॅनिंग केलेलं आहे, म्हणजे 10 प्रश्न एका स्वाध्यायामध्ये कंडक्ट केलेले आहेत. तर या ठिकाणी आपला 4.1 हा पहिला स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे. जर कुणाला या प्रश्नामध्ये काही अडचण असेल दाद्या बाडे, तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका किंवा आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती चॅट करा. सर हा मला प्रश्न समजला नाही, परंतु सगळ्यात जास्त मार्क घ्यायचेत आणि आपलं नवोदयचं मिशन पूर्ण करायचं आहे. आणि बरं का बाडे, हे नवोदयचं मिशन पूर्ण करण्याला तू कुणाला सांगू नको. आणि आज या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तत्पूर्वी आपण, तुम्ही जर चॅनलला नवीन असताल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपल्या नवोदयच्या ऑनलाईन क्लासेसची लिंक शेअर करत चला, जेणेकरून